पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी येथील महादेवी मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता आमदार रोहित पवारांनी पूजा आणि महाआरती केली। त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाला भेट दिली। याच ठिकाणी आमदार गोपीचंद पडकर देखील दर्शनासाठी पोहोचले। रोहित पवारांच्या वतीने पडकर यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गोपीचंद पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही। या प्रसंगी खासदार निलेश लंके यांचीही उपस्थिती होती। यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, आपल्या भूमीत असलेल्या पाहुण्यांचा सत्कार हा आपली परंपरा आहे, मात्र पडळकर कार्यकर्त्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते सत्कार घेऊ शकले नाहीत। एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश देणे हे महत्त्वाचे आहे। कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी विजयसिंग गोलेकर, नामदेव देवा राऊत, रामहरी गोपाळ घरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता धनसिंग साळुंखे, खरडा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चोंडी गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, तसंच कर्जत आणि जामखेडचे सर्व पदाधिकारी, खासदार साहेब असतील, आम्ही असू, एकत्रित मिळून सर्वजण मिळून जयंती साजरी करत असतो। अतिशय पवित्र भूमीमध्ये एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी या देशाला दिशा दिली, त्यांचा जन्म इथं झाला आणि जयंतीनिमित्त इथं विविध कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून घेत असतो। आदल्या दिवशी म्हणजे 30 तारखेला मध्यरात्री एक मोठी पूजा आम्ही सर्वजण मिळून तिथं करत असतो आणि 12:01 आम्ही अभिवादन करतो आणि आतिषबाजी आणि हे सर्व गोष्टी एकत्रित मिळून तिथं करतच असतो। त्याच्यानंतर आदल्या दिवशीपासून अख्ख्या राज्यातून अनेक लोक मशाल घेऊन इथे येत असतात, खास करून युवा। त्यासाठी प्रसादाची सोय असेल, पाणी असेल। त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो लोक येत असतात। तिथं सुद्धा त्यांना सेवा म्हणून प्रसाद देता यावा यासाठी आम्ही सर्वजण मिळून सेवा म्हणून तिथं त्याचं नियोजन करत असतो। आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर मध्यरात्री इथं हजारो संख्येने लोक आलेली आहेत आणि एकत्रित मिळून आम्ही सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करतो। आणि खास बाब म्हणून यंदा 300 मोठे दिवे अनेक लोकांनी स्वतःच्या घरून तिथं जे भांडं असतं तिथं आणून एकत्रित तिथं 300 दिवे हे लावलेले आहेत। अशा पद्धतीने एक घरगुती कार्यक्रम, एक महामानवाचा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून करत असतो। खासदार साहेब स्वतः दरवर्षी तिथं असतातच। आज सुद्धा तिथं असणाऱ्या ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या उपस्थितीमध्ये आपण मिळून जयंतीची सुरू